नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया. महाविकास आघाडीचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत, त्या संदर्भातल्या बातम्या. तपास यंत्रणांच्या निशाण्यावर महाविकास आघाडीचे नेते रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, तर राजन साळवींना एसीबीची नोटीस, तर खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाण यांना ईडी कोठडी. बारामती अॅग्रो कंपनीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना ईडीचं समन्स, बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश. ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स, गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग प्रकरणामध्ये पेडणेकर अडचणीत. मला अद्याप ईडीचं कुठलंही समन्स आलेलं नाही, आल्यास चौकशीसाठी जाणार, पेडणेकरांची माहिती. तर मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, आम्हाला ज्या अग्निकुंडात उभं केलेलं आहे ते सहन करू, पेडणेकरांची प्रतिक्रिया. त्याची माझा काडीचा संबंध नाही. आरोग्य समितीचे चेअरमन म्हणून वेगळे होते, जे आज शिंदे गटात आहेत. स्टँडिंग चेअरमन म्हणून वेगळे होते, ते आज फक्त महापौर म्हणून. आणि महापौरांचे अधिकार काय असतात ते मी सांगण्याऐवजी जे गुन्हा दाखल केलाय, मला केव्हाही ते अटक करू शकतात, वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाई होईल, एसीबीनं सांगितलं. राजन साळवींची माहिती. पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती, माझ्या पत्नीवरती, माझ्या मुलावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यावरती ते मला कधी अटक करू शकतात हे मला वाटतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जेवढा त्रास दिला जाईल तेवढ्या ताकदीनं महाविकास आघाडी ही भाजप आणि गद्दारांचा मुकाबला करेल. अंबादास दानवेंचा भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल. जनता पार्टीनं ईडीला, सीबीआयला, इन्कम टॅक्सला बटीक म्हणतात ना, बटीक, असं बटीक बनवलेलं आहे स्वतःच. यंत्रणांचा वापर करून विरोधकांना नामोहरण करण्याचा हा प्रयत्न आमच्याकडे या आणि आम्ही तुम्हाला स्वच्छ करतो. यासाठी भाजपकडून यंत्रणांचा गैरवापर. एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल. विरोधकांना नामोहरण करणं, काही निवडणुकीच्या कालखंडामध्ये विरोधकांनी सरकारला विरोध न करणं, यासाठी आपल्या कालखंडामध्ये अधिकाधिक ईडीचा, अँटी करप्शनचा वगैरे हा वापर करून एक वातावरण निर्मिती तयार करतं, एक दहशतीचं. तुम्ही भाजपसोबत आलात तरच तुम्ही राजकारणात टिकू शकता, अन्यथा आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त करू, हाच संदेश देण्यासाठी भाजपकडून सुडाचं राजकारण. सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल. आमच्या सोबत आला तर आम्ही तुम्हाला स्वच्छ करू, पवित्र करू, शुद्ध करू, पण भाजप व्यतिरिक्त इतर कुठे राहिला तर आम्ही तुमचं सामाजिक आणि राजकीय आयुष्य संपवून टाकू. हा जणू काही सूडबुद्धीच्या राजकारणाचा विडा भाजपाने उचलला आहे. ईडीचं समन्स म्हणजे भाजपचा चलो बुलावा आया है. विद्या चव्हाण यांचा ईडीच्या समन्सवरून भाजपवर हल्लाबोल.